उमापती महादेव परत माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाला त्रिवार वंदन करून मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर ना तुम्ही ही दरी बघू शकता। ही दरी आपल्याला बनवून मिळते। तर जे सायकलवाले भाऊ आहेत ना त्यांच्याकडून आम्ही खरेदी केलेली आहेत। तर खरंच खूप छान आहे, मला तर खूप आवडली। जेव्हा आपण खाली वगैरे टाकतो ना तेव्हा ना गादीच्या ऐवजी हे जरी टाकलं तरी आपलं काम होऊन जाते। त्यामुळे ना मग आवडल्यामुळे म्हटलं आई मला पण एक घेऊन दे, म्हणून मी पण एक घेतलेली आहे। तर आईने असे खूप सारे करून ठेवली तिने, पण माझ्याकडे पण परत एक घरी आहे म्हणा, पण अजून एक म्हटलं असो कोणी आलं गेलं तर लागतेच आपल्याला, म्हणून ना मग आम्ही ही दरी वगैरे खरेदी केली। आणि सकाळचा टायमिंग आहे, मुलं जस्ट उठलेलेच आहेत। तर आल्यानंतर इथे मुलांना निवांत राहते, आईकडे म्हणा की आपल्या आजीकडे म्हणा निवांत राहतात मुलं। तर त्यामुळे काही सकाळची घाई नाही राहत, स्कूलची टायमिंग घाई नाही राहत, कारण की आम्ही सुट्टीला आलेलो आहोत। तर मग तर इथेच आईचं बघू शकता, आईनी काकडीचे थालीपीठ आहे त्याचंही तयार करून ठेवलेलं आहे। तर एका साईडला तयार करत आहे ती भगर आणि साबुदाण्याची चकलीची तयारी। आता म्हटलं आई म्हटलं माझं काही करणं झालंच नाही माझ्या कामात म्हणा की का म्हणा। तर मग आईला म्हटलं की आई मला पण 1 किलोचे साबुदाणी भगरच्या चकल्या करून दे, म्हणून ती माझ्यासाठीच खास तयारी करत आहे। तर तिने साबुदाणा वगैरे आदल्या दिवशीच भिजत घातलेला होता आणि छान असा फुललेला आहे। आता तिकडे भगरला पाण्यामध्ये शिजवत आहे, त्याच्यामध्ये मिरचीचा पेस्ट वगैरे घालून मीठ वगैरे टाकून त्यामध्ये फक्त 3 किंवा 4 बटाटे किसून घालणार आहे। आणि कसं आहे ना, आता थालीपीठचं म्हणा की काही म्हणा, जेव्हा आपण असे पदार्थ बनवतो ताव्यावरचे तर वेळ भरपूर लागतो एकाला देतपर्यंत, म्हणून हिनी सुरुवात सकाळपासूनच केलेली आहे। आता माझे वहिनी लोक आहेत त्यांनाही त्यांचे कामं असतात, मुलांच्या आंघोळी आहेत हे आहेत। आता म्हटलं की आईकडे उन्हाळ्याच्या सुट्टीला जेव्हा जातो तेव्हा घरी कॅन्डिडेट भरपूर होऊन जातात आणि मुलांचाच खूपच गोंधळ असतो। तर काही जणांना मग मीच थालीपीठ वगैरे करवून दिले। तर माझ्या आईने उन्हाळी वाळवणाचे सगळे पदार्थ करवून घेतलेले आहेत, तिचे सगळे पदार्थ होऊन गेले। पण आता जे काही करणार आहे ना आज म्हणा की उद्याचे जे मी शेअर करीन ते वाळवणीचे पदार्थ फक्त माझे राहणार आहेत। तर ना इथे अश्विनीने ना ज्वारीचा जो पापड असतो तो पापड तिला ओला करून खायला खूप आवडतो। मग तिने का केलं 5 मिनिट छान असं पाण्यामध्ये ज्वारीचा पापड भिजत घातला आणि तो पापड तिने खाल्ला आणि मला पण दिला। पण खरंच खूप टेस्टी वाटत होता तो पापड। ओले ज्वारीचे पापड खूप टेस्टी वाटतात। तर बघू शकता आईचा भगराचा भात तयार झालेला आहे आणि त्यामध्ये मिरचीचा पेस्ट मीठ वगैरे तिने अगोदरच घातलेलं आहे। आता फक्त मागून घालत आहे ते साबुदाणा पण छान असा भिजत घातलेला आहे। तिचं साबुदाण्याची भिजत घालण्याची पद्धत म्हणजे तिने दुपारी साबुदाणा भिजत घातलेला होता आणि संध्याकाळपर्यंत तो साबुदाणा मस्त भिजला। आदल्या दिवशीची गोष्ट आहे, अगोदरच्या रात्रीची संध्याकाळची। तर संध्याकाळी तिचा साबुदाणा छान असा भिजून गेला आणि त्यामध्ये परत तिने गरम पाणी केलं आणि ते गरम पाणी तिने साबुदाण्यामध्ये टाकलं। तर जेव्हा ती चकलीचं पीठ जेव्हा तयार करते ना फराळाच्या चकलीचं, तेव्हा ती असंच साबुदाणा भिजत घालून चकल्या बनवते। तर बघू शकता चकल्या एकदम पांढऱ्या शुभ्र आणि व्यवस्थित झालेल्या आहेत। त्यामध्ये ती बटाटे फार कमी टाकलेले आहे। यामध्ये बटाटे टाकल्यामुळे ना आपल्या चकलीला लालसरपणा येतो, त्यामुळे ना ती बटाटे कमी यूज करते। तर आईनी पण टाकू लागली, मग मी पण टाकू लागले आणि माझी मग वहिनी दोघी वहिनी पण आल्या, मग त्यांनी पण थोडीफार मदत केली। चकल्या काही जास्त नव्हत्या म्हणा, 1 किलोच्याच होत्या, परंतु ना आभाळ सांगता येत नाही, वातावरण कधीही चेंज होते आणि कधीही पाऊस येण्याची शक्यता राहते। आता उन्हाळा सुरू आहे तरी पण बादल येतो। तर इथे बघू शकता अश्विनीने जे काही दुधाचं पॅकेट घेतलेलं आहे त्या पॅकेटला स्वच्छ असं धुतलेलं आहे। धुतल्यानंतर आपल्या चकलीच्या चकतीला जसं
शेप असतो तसाच शेप याला पण दिलेला आहे आणि त्याच्याने चकल्या पिळत आहे. तर खरंच छान चकल्या होत होत्या. पण आईने म्हटलं की राहू दे, आता 2-2 चकलीचा साचा आहे, त्यामुळे तू याच्याने काही पिवळू नको. पण खरंच तिने छान चकल्या त्याच्याने पिळल्या. जर तुमच्याकडे चकलीचा साचा नसेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करू शकता. त्यानंतर संध्याकाळी माझ्या नवऱ्याने पहिलेच सांगितलं होतं आईला की शेंगोळे बनवशील मम्मी, तू घनुले बनवशील. तर आईने तेच बनवायला घेतलेलं आहे. तर कणकेमध्ये तिखट, मीठ, मिरचीचा पेस्ट असं छान असं टाकून तिने गोळा तयार केलेला आहे. त्यानंतर इकडे गंज बघू शकता, एवढा मोठा गंज तिने ठेवलेला आहे शेंगोळे बनवासाठी, घनुले बनवासाठी. तर त्यामध्ये अद्रक, लसूण पेस्ट, मिरचीचा पेस्ट वगैरे घालून छान असं त्याची ग्रेव्ही तयार करणार आहे. आणि हे जे आम्ही घनुले तयार केलेले आहे बसून, आणि सुरुवात आम्ही खूप लवकर केलेली होती. जसंच आम्ही संध्याकाळचा चहा घेतला तशीच सुरुवात केलेली होती, कारण की हे घनुले बनवायला भरपूर वेळ लागतात. शेंगोळे म्हणा की घनुले, तुम्ही जे म्हणता ते बनवायला भरपूर वेळ लागतात. तरी आम्ही चौघी मिळून बनवलेले होते, त्यामुळे हे काम लवकर झालं. मग त्या दिवशी स्वयंपाक वगैरे नाही केला, मग फक्त फोडणीचं वरण आणि भात वगैरेच केलेला होता. मुलांनी पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आवडीने खाल्ल्या. सगळ्यांना खूप टेस्टी होतं, पण सगळ्यांना आवडलेलं होतं हे जे घनुले म्हणा ते. पण भरपूर केलेले होते आणि हे शिजायला पण भरपूर वेळ लागतो. तर आम्ही तिघी मिळून शेंगोळे बनवले. तर अश्विनीने ग्रेव्ही तयार केली आणि भरपूर करायचे होते. आमच्याकडे कॅन्डिडेट भरपूर आहे. आता माहेरी म्हटल्यानंतर ती पण नागपूरला राहते अश्विनी, तर मी आल्यामुळे ती पण आलेली आहे. माझ्या वहिनी आहेत, त्या वहिनीचे 2 मुलं, माझे मुलं, असे मिळून कॅन्डिडेट भरपूर आहे. माझ्या ताईची 1 मुलगी. तर एवढ्या सगळ्यांचं बनवायचं म्हटलं की वेळ लागतोच. आणि एवढ्या कामामध्ये कसा वेळ जातो ते सुद्धा कळत नाही. पण सगळ्यांच्या आम्ही जेव्हा सुट्टीला येतो ना तेव्हा भरपूर मजा येते. माहेरी आल्यानंतर नातवांकडून, माझ्याकडून, मुलींकडून तिला भरपूर फरमाईश असते आणि सगळे फरमाईश ती पूर्ण करते. तिला सगळ्या गोष्टी आवडीने करायला आवडतात आणि मेन म्हणजे ती स्वतःहून करते. तर मैत्रिणींनो, तुम्ही पहिल्यांदा माझ्या व्हिडिओवर आले असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर मी यामध्ये कधी डेली व्हिडिओ टाकते, तर कधी एक दिवसाआड व्हिडिओ टाकते, पण टाकते नक्की. तर इथे मुलांची अंगत पंगत बसलेली आहेत आणि खरंच मुलंही खूप एन्जॉय करत आहेत. आपल्या मामाच्या घरी आल्यानंतर तर त्यांना काही सांगावंच लागत नाही म्हणा. तर छान असे व्यवस्थित बसले आणि ऐकतात. मेन म्हणजे जेव्हा जेवायला बोलवलं तेव्हा जेवायला येतात, जेव्हा आंघोळ करायला बोलवलं तेव्हा आंघोळ करायला येतात. त्रास वगैरे काही मुलं देत नाही आहे, पण छान मस्त खातात, पितात आणि मस्त असे खेळतात. त्यानंतर मुलांचं वगैरे झाल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. मला काही तेवढे जास्त आवडत नाही, पण मी खाल्ले म्हणा. मग परत फोडणीचं वरणही केलेलं होतं, भात वगैरे पण केलेला होता, मग ते वगैरे पण जेवण केलं. त्यानंतर मग सगळ्यांनी खाल्ल्यानंतर आईस्क्रीम, आता हे तर ठरलेलंच आहे, मामाच्या घरी यायचं आणि कुल्फी म्हणा की आईस्क्रीम म्हणा खायचं नाही असं तर होतच नाही. तर मग सगळ्यांसाठी मग आईस्क्रीम आम्ही घेतलेली आहे. दाराजवळ आली होती कुल्फी, तर ती कुल्फी घेतलेली आहे. चला मग मी इथेच व्हिडिओ सेंड करते. बाय.